हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। वैचारिक दृष्ट्या आम्ही गांधी नेहरूंच्या विचारसरणीचे वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं मोठं वक्तव्य। समविचारी पक्षांसोबत काम करण्यास ठाकरेही सकारात्मक, त्यांची विचारसरणी सुद्धा आमच्यासारखीच। शरद पवारांच्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ। काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालेत, फक्त औपचारिकता बाकी। शरद पवारांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। पक्ष चालवणं शक्य नाही, पवारांना कळलं असेल। पवार गट ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। 1986 मध्ये शरद पवारांनी पक्षाचं विलीनीकरण केलं होतं। शरद पवारांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा दाखला देत अजित पवारांची टीका। शरद पवारांच्या वक्तव्यामध्ये तथ्य, भाजपच्या तानाशाहीच्या विरोधामध्ये अनेक पक्ष एकत्र येणार। शरद पवारांच्या वक्तव्याला नाना पटोलेंसह वडेट्टीवारांचाही दुजोरा। रांजणगाव एमआयडीसी परिसरात वेडेवाकडे प्रकार करणाऱ्यांना आचारसंहिता संपल्यानंतर सरळ करतोच, अमोल कोल्हेंचं नाव न घेता अजित पवार यांना दम। शिरूर लोकसभेमध्ये अजित पवार घरातील उमेदवार देणार होते, मात्र पुन्हा पराभव नको म्हणून शिवाजीराव आढळरावांना उमेदवारी दिली। आमदार रोहित पवार यांचा दावा। पुणे लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भातील काँग्रेसचे 10 आमदार पुण्यामध्ये तळ ठोकून बसणार। यशोमती ठाकूर, सुनील केदार, अभिजित वंजारी, नाना पटोले हे आमदार 5 दिवस पुण्यामध्ये असतील। पक्षाला रोजचा रिपोर्ट दिला जाईल। खिचडी घोटाळा, पत्राचा घोटाळा करणाऱ्यांना आमचे प्रवक्ते उत्तर देतील। राऊतांच्या 800 कोटींच्या भूसंपादन घोटाळ्याच्या आरोपावर मुख्यमंत्री शिंदेंचा प्रत्युत्तर। उद्या इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार। मतदानाच्या वाढत्या टक्केवारीबाबत राष्ट्रपतींना भेटणार खासदार संजय राऊतांची माहिती। 14 जून 2022 मध्ये अयोध्येमध्ये शिंदेंनी मोदींसोबत सत्तेमध्ये जाण्यासाठी विनंती केली होती। तुरुंगात जाण्याचं वय राहिलं नाही असं शिंदे म्हणाले होते। संजय राऊतांचा गौप्यस्फोट। मी तुमच्यासोबत, आपण सर्व मिळून बंड करूया, संजय राऊतच म्हणाले होते। राऊतांच्या गौप्यस्फोटानंतर नरेश मस्केंचा दावा। राहुल गांधींचा अदानी अंबानी यांच्यासोबत असा कोणता करार झाला ज्यामुळे त्यांनी अदानी आणि अंबानी यांच्यावर बोलणं बंद केलं? तेलंगणामधील सभेत नरेंद्र मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।